हॅलो फ्रेंड्स, आज आपण पाहणार आहोत घरामध्ये वाढू शकणाऱ्या वनस्पती ज्या आपण लिव्हिंग रूममध्ये बेडरूममध्ये ठेवू शकतो व ज्याने आपल्या घराचा लुक चेंज होऊ शकतो। तर तुम्ही तुमच्या घरामध्ये हे प्लांट लावू शकता व घरामध्ये पॉझिटिव्ह बदल घडवू शकता, ज्याने आपल्या घराचं वातावरण बदलतं प्लांट्समुळे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू। चला तर मग जाणून घेऊया। पहिली आहे इंग्लिश आयव्ही। ही वनस्पती दिसायला खूप सुंदर आहे। हे रोप कापून सुंदर बनवल्यासारखे वाटते। या वनस्पतीपासून फार कमी वेळात एक नवीन वनस्पती देखील तयार होते। जर तुम्ही त्याच्या स्टेमचा एक भाग कापला आणि दुसऱ्या कुंडीत लावला तर तो 2 आठवड्यात एक नवीन रोप तयार होईल। तर तुम्ही ही वनस्पती लावून बघू शकता तुमच्या घरात। वनस्पती तर पुढची आहे लेडी पाम। या वनस्पतीमुळे प्रदूषण दूर होते आणि घरात ताजेपणा येतो। उन्हाळ्यातही वनस्पती थंडावा देते, तर तुम्ही ही लावून बघू शकता तुमच्या घरामध्ये। हे प्लांट आहे फिलोडेंड्रॉन, असं या प्लांटचे नाव आहे। तर हे इंडोर प्लांट त्याच्या पानांच्या कटिंग केल्यासारखे दिसते। जर तुमचे घर अंधारलेले असेल, सूर्यप्रकाश नसेल, तर ही वनस्पती तुमच्या घरासाठी योग्य आहे, कारण या वनस्पतीला सूर्यप्रकाशाची अजिबात गरज नसते। तर हे प्लांट तुम्ही लिव्हिंग रूममध्ये ठेवू शकता। तर पुढची वनस्पती आहे डंब केन किंवा याला लेपर्ड लिली असे नाव आहे या वनस्पतीचे। तर या वनस्पतीला दुहेरी शेड असलेली पाने आहेत जी खूप सुंदर दिसतात। ही वनस्पती घरातील ऑक्सिजन पातळी पूर्णपणे व्यवस्थित ठेवते। वातावरण शुद्ध ठेवण्यासाठी ही वनस्पती तुम्ही लावू शकता तुमच्या घरामध्ये। चला तर बघूया पुढची वनस्पती। पुढची आहे आरेका पाम। ही वनस्पती हवा शुद्ध करते आणि अनेक रोगांपासून बचाव करते। कार्बन मोनॉक्साईड विषारी वायू काढून हवेतील आर्द्रता टिकवून ठेवते। तर ही वनस्पती तुम्ही तुमच्या घरामध्ये ठेवू शकता। तर बघूया पुढचे प्लांट। पुढचे आहे ड्रेसिना प्लांट। ही वनस्पती प्रत्येक हंगामासाठी योग्य आहे। हे उन्हाळ्यात आर्द्रता नियंत्रित करते आणि हिवाळ्यात प्रदूषण दूर करते। बघूया पुढचे प्लांट। तर हे आहे पीस लिली। हे प्लांट तुम्ही तुमच्या लिव्हिंग रूममध्ये ठेवू। हे गर्बेरा डेझी। ही वनस्पती हवेतील दूषित कण बाहेर काढते। पानांबरोबरच फुलेही त्याला येत असतात। ही वनस्पती आपण बेडरूममध्येही लावू शकता। तर आज आपण बघितले घरामध्ये लावता येणारे प्लांट्स। ही माहिती व आजचा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या देसी वाइब्स या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे पुढचेही व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील। तोपर्यंत बाय बाय, भेटूया पुढच्या